नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका सूर्यवंशी, कन्सल्टंट डर्मॅटोलॉजिस्ट ॲट श्री सिद्धिविनायक स्किन क्लिनिक नांदेड. अवघड जागेवर किंवा प्रायव्हेट एरियावरती लहान लहान पाणी भरून फोडे येत आहेत का? त्याबरोबर आग, जळजळ होत आहे का? बरेच जण रुग्ण हे ॲलर्जी किंवा उष्णतेमुळे होणारं आजार आहे म्हणून इग्नोर करतात. हे सगळं साइन अँड सिम्पटम जेनाइटल हर्पीस सिम्प्लेक्स व्हायरसमुळे असू शकतात. जेनाइटल हर्पीस हे हर्पीस सिम्प्लेक्स व्हायरस 2 मुळे होतो. रेअरली हर्पीस सिम्प्लेक्स व्हायरस 1 मुळे पण होऊ शकतो. ह्या इन्फेक्शनचा इन्क्युबेशन पिरियड 5 ते 14 दिवस आहे. ह्यामध्ये रिझन व्हायच्या आधी सुरुवातीला त्या जागेवरती जळजळ, बर्निंग सेन्सेशन किंवा खाज किंवा मुंग्या येणे असं सिम्पटम असतात. त्यानंतर लहान लहान पाणी भरून फोडे येतात. ते रॅपिडली रप्चर होऊन घाव तयार होतात. घाव हे पेनफुल असतात. त्याबरोबर पेनफुल लिम्फॅडिनोपॅथी असते. पेशंटला कन्सिस्टंट सिम्पटम जसे की फीवर, मायल्जिया, आल्थॅल्जिया हे पण असतात. ह्या इन्फेक्शनमध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हर्पीस सिम्प्लेक्स व्हायरस लेटेंट फेजमध्ये 9 मध्ये असतो. त्यामुळे काही स्ट्रेस झालं, ताणतणाव किंवा इन्फेक्शन किंवा सर्जरीमुळे हे व्हायरस रिॲक्टिवेट होऊन पुन्हा लहान लहान पाणी भरून पुढे येऊ शकतात. त्यामुळे ह्यामध्ये रिकरन्स खूप कॉमन आहे. हर्पीस सिम्प्लेक्स व्हायरस हे STI म्हणजेच सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन आहे, म्हणजेच संबंधाद्वारे होणारं आजार आहे. ह्यामध्ये असिम्प्टमॅटिक व्हायरस स्प्रेडिंग कॉमन असते, म्हणजेच त्या जागेवरती फोडे किंवा काही नसेल तरी व्हायरस इन्फेक्शन ट्रान्सफर होऊ शकतो. थर्ड म्हणजे पेरिनेटल किंवा व्हर्टिकल ट्रान्समिशन, म्हणजेच गर्भवती माते थ्रू तिच्या लहान बाळाला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. याचे मॅनेजमेंट हे अगदी सोपं आहे. मॅनेजमेंटमध्ये पार्टनर काउन्सिलिंग आणि पेशंट काउन्सिलिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. रिझन असेल तेव्हा संबंध टाळा किंवा कंडोम यूज करा हे सांगतो. त्याबरोबर अदर STI इन्फेक्शन रूल आउट करतो. त्यामध्ये HIV, HBsAg, HCV आणि VDRL हे इन्फेक्शन रूल आउट करून घेतो. मॅनेजमेंटमध्ये मोस्टली वॅलसायक्लोव्हिर, असायक्लोव्हिर किंवा फॅमसायक्लोव्हिर देतो. असायक्लोव्हिर 400 mg TDS फॉर 7 to 10 days देतो. गव्हर्नमेंट हॉस्पिटल किंवा पेरिफेरल हेल्थ सेंटरमध्ये ह्याकरिता फ्रीली मेडिसिन अवेलेबल आहे. ते किट 5 मध्ये अवेलेबल आहे. तेच इन्फेक्शन रिकरन्स असेल, म्हणजेच मोर दॅन 6 एपिसोड पर इयर असेल तर आपण असायक्लोव्हिर 400 mg BD फॉर 6 मंथ देतो. असायक्लोव्हिर हे नेफ्रोटॉक्सिक ड्रग आहे, त्यामुळे पाणी जास्त घ्या हे सांगतो. आपली शरीरशक्ती कमी असेल किंवा कुठलंही काही असेल त्यामुळे इन्फेक्शनमध्ये कॉम्प्लिकेशन होण्याचे चान्सेस असतात. त्यामध्ये रिकरन्स, सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन, न्यूरोनेटल ट्रान्समिशन आणि HIV इन्फेक्शन होण्याचे किंवा ट्रान्समिशन होण्याचे चान्सेस असतात. रेअर कॉम्प्लिकेशनमध्ये सॅक्रल रॅडिक्युलोपॅथी, त्यामुळे युरिनरी रिटेन्शन किंवा कॉन्स्टिपेशन, त्याबरोबर असेप्टिक मेनिंजायटिस आणि डिसेमिनेशन होण्याचे चान्सेस असतात. हे आपण हर्पीस सिम्प्लेक्स व्हायरस मोस्टली क्लिनिकली डायग्नोज करतो. गरज असेल तर झॅक स्मिअर, PCR फॉर न्यूक्लिक ॲसिड डिटेक्शन आणि इलायझा फॉर IgM आणि IgG अँटीबॉडी करून घेतो. सो कुणालाही हर्पीस सिम्प्लेक्स व्हायरस, जेनाइटल हर्पीस सिम्प्लेक्स व्हायरसचे साईन, क्लिनिकली साईन किंवा सिम्पटम असेल तर डर्मॅटोलॉजिस्टला कन्सल्ट करा आणि योग्य ट्रीटमेंट स्टार्ट करून घ्या. अशा स्किन रिलेटेड माहितीकरिता मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.